की आपण बरेचसे चित्र पाहिली आहेत स्वामींची, की ज्याच्यामध्ये एक आपल्याला माहिती आहे ठराविक मुद्रा असते स्वामींची आणि ते बऱ्याच काळ आधी सगळ्या घराघरात असायचं. पण जेव्हापासून तुम्ही चित्र तुमची चालू केली आहेत रेखाटायला, तेव्हापासून विविध मुद्रा म्हणजे आता मागे पण जे आपण चित्र पाहतोय, वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा स्वामींच्या बघायला मिळतात किंवा बाकी सत्पुरुषांच्या विभूतींच्या बघायला मिळतात. तर हा विचार कुठून येतो? हे कुठून असं वाटतं, की नाही स्वामींचा हात आहे, स्वामी तिथे पायाला पण असा एक हात ठेवून अशा एका मुद्रेत आहेत. त्या मुद्रा तुम्हाला कुठून सुचतात? ते कुठून येतं? ह्याच्यात पहिली गोष्ट तर मी स्वतः फक्त याच्यात एक माध्यम आहे. हां. सद्गुरूंची महाराजांची प्रत्यक्ष इच्छा असल्याशिवाय हे असंभव आहे. हं. आणि आत्तापर्यंत जे कार्य माझ्याकडनं घडत आलं आहे, माझ्या अगदी 98च्या पहिल्या चित्रापासून, म्हणजे मी विष्णुपात पहिलं महाराजांचं चित्र माझ्याकडनं ज्या झालं हं. तेव्हापासून आजतागत जो भाव स्वामींच्या विषयी माझा मनात तेव्हा उत्पन्न झाला आणि त्याच्यानंतर ज्या चित्रांची मालिका सुरू झाली, तर कदाचित त्या भावनांची उत्पत्ती किंवा त्या इमोशन्स आपल्यामध्ये आणण्याची विचारांची उत्पत्तीच ही महाराजांनी केली. हां, हां. माझं अध्यात्माविषयीचं थोडंसं वैयक्तिक मतच माझं असं आहे की चित्र मी काढलं, चित्र मला सुचलं, मी काढलं, किंवा ह्यातली कुठलीही गोष्ट, ह्यातलं कुठलीही घडणारी घटना ही तुमच्या अस्तित्वामुळे घडत नाही. हं, हं. कारण जसंच तुमचा श्वास हा तुमचा स्वतःचा नाही आहे. श्वास तुम्ही घेताय असं तुम्हाला वाटतं, पण तो श्वास घेतला जातोय. हं. तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न काही करत नाही. तो श्वास येतोय जातोय, तो सुद्धा उष्ण आहे. ते जसं आपण तो लाईट जाऊ नये म्हणून जसं हे लावतो, हां, हां. कन्व्हर्टर लावलं, आपण इन्व्हर्टर लावलेला असतो, तसं इन्व्हर्टरसारखा तो श्वाससुद्धा उष्ण आहे. आणि तो श्वास येतोय जातोय म्हणून तुम्ही लाईव्ह आहात, हं. तुम्ही जिवंत आहात. आणि त्या जिवंत असण्याची जी साईन आहे, ते परब्रह्म तत्व तुमच्याबरोबर असल्याची ती पहिली त्याचीच ती खूण आहे. हां. तो येतोय आणि जातोय म्हणून तुम्ही लाईव्ह बॉडीमध्ये आहात. तो आलाय गेला आणि परत आलाच नाही, तर तुम्ही तिथे डेड आहात. तिथे तुम्ही फक्त बॉडी म्हणून रिमेन राहता. बरं. म्हणजे एखादा मनुष्य जिवंत आहे जेवढी मोठी चर्चा आपण करतो ना, हं. तर त्याचा तो मोठा अहंकार असतो की मी कोणतरी शेखर साने, मी कोणतरी सोहम कुरुलकर, कुणीतरी ती आयडेंटिटी असते. पण ज्या क्षणी तो श्वास तिथून गेलेला असतो, म्हणून आपल्याकडे पुराणामध्ये शिव म्हणजे चैतन्य, अच्छा. आणि ते चैतन्य जेव्हा निघून जातं तेव्हा इट्स रिमेन शव. हां. म्हणून शव आणि शिव याच्यातला हा फरक सांगितला की शिव म्हणजे चैतन्यरूप ती शक्ती, ती आतमध्ये प्रवाहित आहे, हा त्याचा अर्थ आहे. अर्थ आहे. वा. पण दादा आता जसं आपण ह्या पण चित्रात पाहतोय, की त्याच्यात पादुका दिसत आहेत, मागे तो लोड आहे. कधी कधी आम्हाला गिरनार दिसतो, कधी कधी त्याच्यामध्ये मोर दिसतात. तर मग ह्या ज्या अशा गोष्टी आहेत, ह्या ज्यावेळी तुम्ही एखाद्याने आता पेंटिंग त्यांना हवं असतं, ज्यावेळी ते प्रेझेंट करता, त्यांची काय रिॲक्शन असते? कारण की त्यांनी हे अपेक्षा नसते, की गळ्यात आपण तुळजाभवानीचं लॉकेट पाहतोय. सो हे पाहिल्यावर काय भाव असतात त्याचे? मुळामध्ये मी पहिल्या आधी हे सांगावं असं नक्की आवडेल मला, की मुळामध्ये लोकांच्या मनात डोक्यात असं फिट बसलं आहे की स्वामी समोरचं हे दिगंबर स्वरूप आहे, त्यामुळे अंगावर वस्त्र नसलेली मुद्रा महाराजांच्या प्रचलित हो. ओरिजिनल फोटोमुळे जास्त झाल्या. हे पहिलं समजलं पाहिजे की त्या काळामध्ये फोटोग्राफीचा शोध लागला होता, आणि त्या काळामध्ये कोडॅक कंपनीने जे काही त्यांचे 5-6 फोटो काढले, त्याच्यामुळे महाराज आपल्यासमोर हायलाईट झाले ते त्या मुद्रांमध्ये. म्हणजे महाराज वस्त्र घालतच नव्हते का, किंवा वस्त्र नव्हतीच का, तर असं नाही आहे. हां. महाराज जेव्हा राजवाड्यामध्ये वावरायचे तेव्हा त्यांच्या अंगावर अंगरखे असल्याचे काही पुरावे आहेत. हो. महाराजांचे अंगरखे अक्कलकोटच्या राजवाड्यामध्ये आहेत, त्यातले काही अंगरखे महाराजांचे वटवृक्षाच्या समोरच्या म्युझियममध्ये ठेवलेले पण आहेत. तर महाराज पूर्ण नखशिकांत अंगरखा घालायचे, मस्तकावरती त्यांची कुंची टोपी घालायचे, हो. पायामध्ये मोजड्या असायच्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पादुका असायच्या. पण त्याचे फोटो फारसे आपल्यापर्यंत आले नाही. जे फोटो आलेत ते महाराजांचे साधारणपणे दिगंबर रूपातले, वृक्षाच्या झाडाखाली बसलेले, किंवा पण जे आहेत ते सगळे फोटो अंगावर वस्त्र नसलेले, आणि त्यातले 2-4 फोटो ज्याच्यामध्ये महाराजांच्या मस्तकावरती कुंची टोपी आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की स्वामींनी नेहमी असेच वस्त्र घातले. पण नखशिकांत किंवा महाराजांच्या राजवाड्यात असताना त्याच्यामध्ये हातात सगळ्या बोटात अंगठ्या असायच्या, आणि यातली कुठली गोष्ट महाराजांनी परमनंट घातलेली नाही, हे पण त्यातलं महत्त्वाचं आहे. तर मग आपण तरी परमनंट प्रत्येक गोष्ट का करावी? प्रत्येक वेळेला तीच गोष्ट हातात पाहिजे, तीच गोष्ट त्यांच्या अंगावर पाहिजे, असं का करावं? कारण एक आपण असं जेव्हा म्हणतो, आपण जेव्हा देवतांची चित्र काढतो, तर देव आणि दानव असं म्हटल्यानंतर आपण जेव्हा देवता
स्वरूपात एखाद्या शक्तीला जेव्हा बघायला जातो तर देव म्हणलं की आपल्याला पटकन मुकुट घातलाय, अंगावरती भरजरी वस्त्र घातली आहेत, सुगंधी फुलांचे हार घातले आहेत, असं आपण रूप इमॅजिन करतो. बरोबर. मग आपल्या सद्गुरूसाठी किंवा आपण ज्यांना आराध्य मानतो त्यांच्यासाठी हे सगळं का नसावं? त्याच्यातनं हे दागिने, रत्न, हे महाराजांना हे सगळं नटवायचा त्याच्यातनं भाव उत्पन्न झाला. आणि जनरली मी एखाद्याची कुलदेवी जी असते ती कुलदेवी मी महाराजांच्या गळ्यामध्ये लॉकेटमध्ये त्यांना हे करून देतो. त्याचा भाव असा असतो की आपल्या सद्गुरूच्या जवळ त्याचं दर्शन करताना आपल्या कुलदेवीचे तिथं दर्शन व्हावं. आणि स्वामी महाराजांनी स्वतः सांगितलं की तुमची कुलदेवी सोडून माझ्याकडे येऊ नका. अच्छा. मी आहे जे तुमच्याबरोबर सतत, पण तुमची कुलदेवी सोडून येऊ नका. मग तीच कुलदेवी प्रत्येकाची साण जी असते ती साण मी त्यांच्या गळ्यामध्ये लॉकेट स्वरूपामध्ये मी देतो. म्हणजे ते दिसायलाही सुंदर दिसतं. हां. आता जसं तुम्ही म्हणालात की लॉकेटमध्ये तुळजाभवानी असेल किंवा त्यांची जी कुलदेवी असेल, सो प्रत्येक चित्राचा किंवा स्वामींचा किंवा कुठल्याही सत्पुरुषाचा एक भाव पण त्या चित्रात तसा उमटतो. तुम्ही मागच्याही पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की जसा तो व्यक्ती आहे ज्याच्याकडे ते चित्र जाणार आहे त्याप्रमाणे स्वामी तसे त्यांचे भाव दिसायला लागतात. तर असं तुम्हाला कुठला इन्सिडेंट आठवतोय का की XYZ एखाद्या व्यक्तीला तुम्हाला ते चित्र द्यायचं होतं आणि त्या पद्धतीने ते भाव स्वामींमध्ये तुम्हाला दिसायला लागले? अरे बापरे, असे तर माझ्याकडे खूप अनुभव आहेत. हे अगदी नम्रपणे सांगतो की चित्रकार म्हणून समजा माझ्याकडनं चित्र होतात, खूप अद्भुत पद्धतीने ते प्रकटतात. पण जेव्हा मी हे ॲक्सेप्ट केलं की मी एक माध्यम आहे, मी इव्हन चित्रकार नाही आहे, ह्याची मला जाणीव इतक्या वेळेला होते. म्हणजे चित्रकार म्हणून सही टाकायला मिळतं हे माझं भाग्य आहे. आणि लोक मला चित्रकार शेखर म्हणून ओळखतात, हे मी माझं भाग्य समजतो. पण जेव्हा तुम्ही माध्यम म्हणून त्या रोलमध्ये येता ना, तेव्हा हे गोष्ट मला कळायला लागली की ज्याच्यासाठी चित्र करतो त्याचा महाराजांच्या विषयीचा विलक्षण भाव असेल तर मला चित्र करताना विनासायास चित्र होतात. विनासायास म्हणजे त्याच्यात भक्ताचा भाव हा किती मॅटर करतो हे मला जाणवतं. आणि एखादा जर दांभिक भक्त असेल असं म्हणू नये, पण कधी कधी असतात असे, मग त्या प्रकारच्या माणसांसाठी जेव्हा मी काम करतो ना तेव्हा माझ्या चित्रात अडथळे यायला लागतात, स्पीड कमी पडायला लागतो. तेव्हा समजतो मी की इथे काहीतरी गडबड आहे. आणि हे मला इतक्या वेळेला जाणवलं आहे. अगदी एक लेटेस्ट 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. माझ्याकडे जर्मनीवरनं एक जण सद्गृहस्थ पुण्यामध्ये आले होते. ते म्हणले मी 2 महिन्यासाठी पुण्यात आलो आहे, तुम्हाला मी बरेच अनेक ठिकाणी तुमच्याबद्दल चित्र पाहिली आहेत, तुमच्याबद्दलचे हे ऐकलं, तर मला तुमच्याकडनं चित्र करून हवं आहे. फक्त मला मी 2 महिने जायच्या आधी मला चित्र बरोबर घेऊन जायचं. आणि माझी एक फक्त रिक्वेस्ट आहे, म्हणले की मला चित्रामध्ये महाराजांचा चेहरा उग्र पाहिजे. डोळे म्हणले मला असे पाहिजेत की त्याच्यामध्ये कुणी बघायची हिंमत नाही केली पाहिजे. तर तसं म्हणे मला फक्त करून द्या. तर मी त्यांच्यासाठी नाव, गोत्र, कुलदेवी उच्चार करून मी माझ्या पद्धतीने महाराजांना संकल्प करून प्रार्थना करून चित्रासाठी आवाहन केलं. आणि चित्र सुरू केल्यानंतर जसं ते पुढं जायला लागलं तर महाराज इतके विलक्षण, प्रेमळ, गोड, इतका प्रेमळ चेहरा यायला लागला. मी किती प्रयत्न करतो उग्र करायचा, महाराज उग्र व्हायला तयार नाहीत. आणि शेवटी मी माझी जी काही 25 वर्ष, आता 28-29 वर्ष झाली स्वामींच्या चित्राला, तर या व्यावसायिक 29 चित्राचा सगळा अनुभव पणाला लावला. पण महाराज उग्र रूप धारण करेनात. आणि ते डोळ्यांमध्ये किती केलं तरी ते प्रेम, वात्सल्य करूनच दिसायला लागले. मग शेवटी एका स्टेजला मी म्हणलं की जाऊ दे, म्हणलं महाराजांचीच इच्छा नाही आहे उग्र व्हायची, आता त्या माणसाला काय वाटेल ते नंतर बघू आपण. चित्र पूर्ण केलं, सही केली. जे त्या दिवशी ते माझ्याकडे येणार होते त्या दिवशी त्यांची वाढ दुपारी ते आले. ते आत आल्यानंतर ते मला म्हणले, मी त्यांना सांगितलं, म्हणलं तुमचं चित्र समोर आहे. त्या चित्रापाशी आले आणि त्यांचे एकदम अष्टभाव दाटून आले आणि त्यांच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी यायला लागलं. आणि ते महाराजांकडे बघून मला म्हणले की इतकं सुंदर रूप आहे म्हणले, पण दादा म्हणे ते उग्र नाही का झालं, मी तुम्हाला उग्र डोळे. म्हणलं हे बघा, म्हणलं हे तुम्ही महाराजांनाच विचारा. म्हणलं मी त्यांना विचारलं की तुम्हाला उग्र हवं का सौम्य, आम्ही तुम्हाला ते प्रेमळ हवं का उग्र हवं, हे मी ठरवलं नव्हतं, तुम्ही ठरवलं नव्हतं. बरोबर. तुम्हाला उग्र व्हावं असं वाटतं, पण महाराजांना तुमच्याकडे उग्र चेहरा घेऊन यायचंच नाही म्हणून मी प्रयत्न करून माझी सगळी पणाला लावली. पण म्हटलं महाराज उग्र होत नाही. त्यामुळे आता तुम्हाला जे पुढचे प्रश्न तुम्ही स्वामींना विचारा. मग मी त्यांना विचारलं की तुमचा पिंडच तसा नसेल. म्हणलं तुम्ही, म्हणलं माझं जे एक मन सांगतं, म्हणलं तुम्ही एक अत्यंत खूप प्युअर सोल आहात. म्हणलं आणि तुम्ही दुसऱ्याचं कधी आयुष्यात वाईट चिंतलं नसेल किंवा ते सरळ साधे तुमच्या एकूण बोलण्या वाच्यानं वाटतं. म्हणलं त्यामुळे महाराज तुमच्याकडे उग्ररूप घेऊ शकत नाहीत. आणि उग्ररूप कुणाकडे घेऊन जातात म्हणलं माझा वैयक्तिक अनुभव असा आहे. म्हणलं थोडेसे 2 नंबरचा व्यवसाय करणारे, खोटं बोलणारे, आई वडिलांना क्रूर समज ठेवणारे किंवा कुठल्याही प्रकारचं अनैतिक
त्यांनी काम करणारी जेवढ्या प्रकारची मंडळी म्हणजे त्यांच्याबद्दल नाही, पण तेव्हा महाराजांचा चेहरा आपोआप उग्र येतो. ते ती नजर उग्र यायला लागल्या समजा की समजून जायचं आपण की इथे थोडीशी गडबड असू शकते. मी आता त्याच्यात पडत नाही, कारण मला माहिती आहे आपला फक्त माध्यमाचा रोल आहे. आणि चित्र जेव्हा विनासायास पूर्ण होतं ना, काही काही चित्र खरोखर आणि अशा पद्धतीने प्रकट होतात, इतक्या वेगाने होतात की मी चित्रकार म्हणून धाडसच करू शकत नाही की एवढ्या वेगाने चित्र होऊ शकतं का. 6-6 फुटाची चित्र काही तासात झाली. किंवा तुम्ही जर आता माझं सगळ्यात मोठं चित्र मी आता केलेलं बघितलं असेल, 10 फूट उंचीचं चित्र 20 फूट लांब असले, एवढं मोठं इतक्या वेगाने प्रकट झालं. मी नक्कीच सांगतो ह्याच्या मागे ज्याच्यासाठी चित्र केलं ना त्यांचा भाव पण तितकाच, म्हणजे त्याचा ज्याचा तो माझा मित्र आहे ज्याच्यासाठी चित्र केलं होतं त्याचा पण भाव इतका विलक्षण, म्हणजे त्याचं महाराजांच्या विषयीचं जसं तो असा म्हणजे एखाद्या लहान मुलासारखा त्याच्या महाराजांचं कथे प्रकट होणं बघत होता आणि त्याला तो अनुभवत होता. तो भाव महाराजांना प्रिय असतो. ज्याचा जेवढा भाव शुद्ध स्वामींच्या विषयी तितकं चित्र विनासायास पूर्ण होतं. वा.